गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात हो, असं प्लॅस्टिक सर्जरीला कसं काढतात ना तसं हो. आणि आपण बाजारात गेलो ना बघा पुरुष मंडळी, आपण त्या म्हणजे दुधी हलवा करायचा एक कवळा लागतो की नाही, तर असं कवळा दुधी भोपळा तर असं हात फिरवावा असा वाटतो, असं कवळा दुधी भोपळा. महिला बघा बाजारात त्या देठाशी नख खुपसून बघतात. नख तुम्हाला हे माहीत नाही कारण तुम्ही भलतीकडे बघत असता बाजारात. त्वचा चोलली जाते दुधी भोपळ्याची. सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे. डोळ्यांची आगाग होते. शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग, निथळत आहे त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं तुम्हाला सांगतो. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली ना तुलाही भरून येईल. तुला अहो साधं सुद्धा नाही असं वांग भाजतात. ते तेल बिल चोपडून ते वांग भाजतात. खरंच आपण बघू नाही शकत. मला वांग भाजायला सांगितलं. आपण पुरुष नाजूक प्रकृतीचे, आम्ही तर कवी म्हणजे डबल नाजूक की नाही. मला खरंच मला ते बघवेना, मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवायला झालो. वांग निघून गेलं, हात भाजला. तर मला सांगते किती किती काय दुःख मांडलं या कवितेत. संदीप किंवा तुम्ही अरुण वगैरे हे खूप स्वतःला ग्रेट समजतात, पण हे खरंच मी कशाला घाबरू तुम्हाला सांगतो. माणसाचं दुःख माणसाची वेदना तुम्ही मांडली आहे ना, पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे तुम्हाला. वा वा. हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप, तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. कसं फडफड फडफड फडफड. आता दिवाळी येईल ना, ते चिवड्याच्या आधणात असा बचकाभर चिवडा टाकतात. फडफड फडफड आवाज, फटाक्यांसारखं फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं आपल्याला. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून वगैरे. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात मला सांगते. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्याची, पिळवणूक चालली आहे. सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते आहे मीठ मिरची. आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात, बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातात, वस्त्र उतरवली जातात. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी. आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय, हे काय चाललंय. वा 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 वा.